मित्रांनो, जो आपल्या आई वडिलांना सांभाळू शकत नाही ती पाखरं ते झाड हिरवगार त्याचं आणि जीवन गजबजून गेलं व्यर्थ होतं. आहे. आणि हा व्हिडिओ मग तुम्ही बघत असाल ना वरती, पुढं तुमच्या काय डोळ्यात झालं, पाणी आल्याशिवाय राहणार नाही. पुढं व्हिडिओ अशी भानगड शेवटपर्यंत झाली बघा आणि की तुमच्या म्हातारपण त्या पैशाला आल्यावर अशी काय काही सुद्धा किंमत फसगफलत नाही जर झाली. आणि तुमच्याजवळ पंख तुमचे फुटल्यावर आई सारी वडील पाखर नसतील तर. भरभर उडून गेली. आमची लाडाची सुनबाई काही सांगू तिची नवलाई. नवऱ्याच्या कानात सांग तुमचा आई बापू पाहिजे नाही. आणि जितक्या परी हे मरण आमचं आम्ही डोळ्यांनी पाहिलं र. आणि लगीन झाल्यावर माई बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. जन्म देऊन आम्ही पोराला सुख दुःख कितीतरी सायलं र. आणि लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. अशा वयात कुठं आम्ही जावं, काही खावं आणि काही प्यावं, या पडक्या घरात आम्ही आयुष्यात तुम्ही कसं किती पैसा आम्ही कमवताय राहावं. याला आणि कवडीची जित्या सुद्धा परी किंमत नाही. हे मरण पण तुम्ही आमचं तुमच्या आई आम्ही वडिलांना डोळ्यांनी पाहिलं किती र. इज्जत देता, लगीन किती झाल्यावर त्यांचा आदर माय बाप करता, सोडून हे पोरगं जास्त वेगळं तुमच्या आयुष्यात राहिलं र. काही करायचं त्याला असून व्हॅल्यू आहे. नसून आमच्या जीवाचं नाही कोणी. काही करायचं असून नसून आमच्या जीवाचं नाही कोणी. लई जपला आम्ही पोहराला तर हाताच्या फोडावानी. आणि तरुणपणाची आठवण येते, तरुणपणाची